मला जिनी 9 महिने पोटात सांभाळलंय, 8 महिने, आणि जिनी मला जन्म दिलाय ती माझी आई. कधीच आईचा पदर न सोडलेला मी आता आईशिवाय मी कसा जगणार? कारण शेवटचंच तिला मी पाहिलं नव्हतं. ही मात्र माझ्या मानसिकतेवरती खूप मोठा इम्पॅक्ट पडला. प्लाझाच्या समोर जे कॉमन टॉयलेट आहे तिकडे जाऊन अंघोळ करायचो. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये रात्री राहायचो. असे दिवस शेवटी काढले. जन्मदात्री हीच आई असू शकते, कारण 9 महिने तिच्या गर्भामध्ये ती फक्त तिच्या मुलाला सांभाळत असते. ती खरी आई. जगाने नाकारलं होतं, पण आईने स्वीकारलं होतं म्हटल्यावरती आम्हाला काहीच चिंता नव्हती. ते खूप महत्त्वाचं असतं की आपली आई आपल्या बाजूने आहे. नमस्कार, मी नवशक्तीमधनं क्रांती, नवशक्तीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो आणि मातृदिन म्हटलं की आई मुलीची जोडी आली, किंवा आपण अनेक बघतो की सेलिब्रिटीज असतात, त्यांच्यासोबत मातृदिन साजरा केला जातो. पण आजचा जो मातृदिन आहे ना, तो जरा खूप वेगळ्या एका मुलासोबत साजरा करतोय असं म्हणायला हरकत नाही. खरं तर आई म्हणजे काय? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असतो, आणि आई म्हणजे आपलं सर्वस्व असतं. तिच्याशिवाय आपलं जग हे कितीही पूर्ण झालं असं म्हटलं तरी ते कधीच होऊ शकत नाही, कारण तिची उणीव, तिची कमतरता आपल्याला सतत भासत असते. तर या अशा काळामध्ये आपण स्वतःला कसं सावरायचं जेव्हा आपली आई नसते, जेव्हा आपल्या डोक्यावरचं मातृत्वाचं छत्र हरवतं, त्यावेळी कसं त्यातून आपण बाहेर पडायचं? आणि ते बाहेर पडणं ते सुद्धा नुसतं नाही, तर तितकाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून बाहेर पडणं, हे खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला आहे असं मी म्हणेन. तर आज अशाच आपण एका पाहुण्यांना आपल्याकडे इथे बोलवलेलं आहे, खास मातृदिनाविषयी. कारण आई हा त्यांच्यासाठीचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्यांनी, आपण म्हणतो की आपण बघितलं आहे की कृष्णाच्या 2 आई होत्या. तसंच आज आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत, डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांनीही याच जन्मात म्हणतात तसं त्यांना 2 आईंचं प्रेम मिळालं. पण हे प्रेमसुद्धा इतकं सहजासहजी मिळालेलं नाही आहे. तर आपण त्यांच्याबरोबर आज संवाद साधूया. नमस्कार सर, तुमचं स्वागत करते. नमस्कार. जसं मी आत्ता ओळख करताना म्हटलं की डॉक्टर तुषार प्रीती देशमुख, खरं तर तुम्ही शेफ म्हणून अनेकांनी तुम्हाला टी व्हीवरती बघितलेलं आहे. आणि मातृदिन याबद्दलही जे बघणारे आपले प्रेक्षक आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे की तुमचे अनेक शेफचे व्हिडिओज ते सुद्धा तुमच्या घरात काकींसोबत वगैरे बघितले. पण तुम्ही काकी म्हणता आणि आई असं बऱ्याच जणांच्या मनात संभ्रमही आहे, बरोबर? तर आधी मला तुमच्याविषयी सांगा, आणि नंतर आपण मग आपल्या मातृदिन विशेष गप्पांना सुरुवात करूया. म्हणजे मुळात मातृदिनाबद्दल मला बोलायची संधी मिळाली हेच खूप मोठं आहे. आणि मला असं वाटतं की हाच माझ्या आयुष्यातला जो जन्मापासूनचा त्याग मी सहन केला, तर त्या प्रत्येक त्यागाचं रूपांतर कशात होतं, तर आपण म्हणतो की कधी मला यश मिळणार, मला कधी प्रसिद्धी मिळणार, मी कधी ह्या सगळ्यातनं बाहेर पडणार, असे अनेक प्रश्न मला वाटतं की आपण त्या त्या टप्प्यामध्ये आपल्याला स्वतःला विचारत असतो. पण एक वेळ अशी येते की जेव्हा आपल्यालाच न कळत आपल्याला समजतं की अरे आत्ताच ती वेळ आहे किंवा ही वेळ आलेली आहे. तर मला असं वाटतं आजचा इंटरव्ह्यू हा पण एक त्यातलाच भाग आहे. कारण मातृत्वावरती आई नसताना तुम्ही मला आमंत्रित केलं हे महत्त्वाचं आहे. आणि आई नसताना हे मी मुद्दामून का म्हणतोय, कारण आई असताना आज आपण फक्त मातृदिनाच्या निमित्ताने सेल्फी काढतो किंवा त्या दिवसाला व्हिडिओज काढून तिला बरं वाटावं पेक्षा माझी आई, मी तिच्यावर किती प्रेम करतो हे जगाला दाखवण्यासाठी काढले गेलेले फोटो किंवा व्हिडिओ जे आहेत ते मला असं वाटतं की छोटासा आनंद पण देऊन जातात दोघांनाही. पण तो आनंद कायमस्वरूपी असला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं की तो जो त्याग माझ्या आयुष्यामध्ये मला करायला लागला किंवा जो मी आत्तापर्यंत केला, तर त्या त्यागाचं रूपांतर मला माझ्या दोन्ही आईंकडनं मिळालं. म्हणजे जसं आत्ता तू म्हणालीस क्रांती की आई आणि माझ्या काकी. आता आई आणि काकी हे समीकरण टोटली वेगळं आहे. कारण माझ्या आईची सावली मला काकींच्या रूपात लाभली हे मी नेहमी म्हणतो. आईचं प्रेम हे दुसरं कोणीच देऊ शकत नाही, ह्याच्यावर आजही मी ठाम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काकींमध्ये आणि माझ्यामध्ये जे मुलाचं आणि आईचं नातं होतं, त्यातही मी त्यांना आई म्हणून कधी हाक नाही मारली.
आणि जेव्हा जेव्हा समाजातनं हे प्रश्न उद्भवले गेले किंवा आपल्याच जवळचे एवढं सगळं आमचं दोघांचं प्रेम बघून कुठेतरी एक म्हणतात ना ठिणगी उडवण्याचा प्रयत्न करायचे आणि मग तुला तो आई नाही म्हणत किंवा मग मला असं म्हणायचं तू तिला आई नाही ना म्हणत मग बघ ती कशी डिस्टर्ब होते. सो तुमच्या नात्यांमध्ये कधीतरी हा दुरावा येणार असे पण अनेक प्रयत्न झाले. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काकींनी आणि मी जेव्हा मी या विषयावर संवाद साधला तेव्हा काकींनी मला खूप एक छान मुद्दा मांडला आणि काकी असं म्हणाल्या होत्या, जन्मदात्री हीच आई असू शकते कारण 9 महिने तिच्या गर्भामध्ये ती फक्त तिच्या मुलाला सांभाळत असते. ती खरी आई. आईची माया देणं ही मी तिची सावली आहे. हे जेव्हा त्यांच्याकडनं ऐकलं तेव्हा मला मनाला शांतता मिळाली की ही खरी माझी यशोदा माया आहे. आपण बोलून किंवा मला मोठेपणा दे मी तुझं करतीये असं सांगून होत नाही किंवा मी एवढं सगळं तुझं करतीये मला आई म्हणून हाक मार असं होत नाही. तर मनापासून जी बंधनं होतात त्यातनं जे मातृत्व मला तिच्याकडनं मिळालं ते अविस्मरणीय मातृत्व आहे. अगदी खरं बोललात तुम्ही. पण तुमच्या आयुष्यात ना अगदी म्हणतात तसं लहान वयात खूपच कठीण प्रसंग आला आईच्या बाबतीत. म्हणजे ज्या काळात ते आईचं प्रेम हवं असतं त्या काळातच काय म्हणतात ते नशिबाने किंवा काळाने आई तुमच्यापासून दुरावून नेली. या काळात अशा वेळी तुम्हाला कधी तुमच्या पुस्तकातही त्याबद्दल मी पुढे बोलेनच तुम्ही लिहिलं की आत्महत्येसारखे विचारही तुमच्या मनात आले. तो एकंदरीतच जो काळ होता आणि काय घडलं आणि कसं सावरलं तुम्ही त्यातून स्वतःला? इन ब्रॅकेट इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये मग आपण म्हणतो ना ही इज अ मम्माज बॉय, तसं मी होतो जन्मापासनं की मी माझ्या आईचा पदर कधीच सोडला नाही. जन्म झाला तेव्हा आई 8 महिन्याची गरोदर होती. सो प्री मॅच्युरिटी म्हणतात तसं झालं. 8व्या महिन्यातच जन्म झाल्यामुळे मी जगेन की नाही हे माहिती नव्हतं. पण आईनी गणपती बाप्पाकडे नवस केला आणि मी जगलो. सो सुरुवातच माझी पुनर्जन्मापासून झाली होती. आणि पुनर्जन्म कोणामुळे मिळाला तर आईच्या इच्छेनुसार मिळाला. तिने देवाला साकडं घातलं म्हणून मिळाला. त्यामुळे माझ्यातलं आणि आईमधलं बॉन्डिंगच वेगळं होतं. महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का क्रांती या सगळ्यामध्ये की जेव्हा जेव्हा आम्ही आमचं आयुष्य खूप सुखरूप जगत होतो तेव्हा तेव्हा आलेली संकटं खूप मोठी होती. माझे वडील खूप मोठे व्यावसायिक होते आणि व्यवसायातच माझा जन्म झाल्या इतके मोठे त्यांना लॉस झाले की ते खूप डिप्रेस झाले. आणि त्या डिप्रेशनमध्ये तो सगळा बाहेरचा राग ते माझ्या आईवरती काढायचे. आता नवरा बायकोचं बॉन्डिंग काय असतं हे आपल्यालाही माहिती आहे की बायको चिडली की सगळा राग नवऱ्यावरती काढणार, हक्काचा माणूस असतो म्हणून. तसंच नवरा कोणावरती काढणार तर बायकोवरती काढणार. पण तो रागाचा इतका उद्रेक व्हायला लागला की माझ्या अगदी कोवळ्या वयामध्ये माझे वडील माझ्या आईवरती हात उगारतायत हे मी पाहिलं होतं. माझी आई किती मला सांगण्याचा प्रयत्न करते किंवा सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते, पण लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम पडतात हे मी मुद्दामून का सांगतोय कारण आत्ताही पालक चुकतात कुठे की लहान मुलांसमोर तुम्ही असे वागू नका. ते संस्कार महत्त्वाचे आहेत. आणि जर ह्या संस्कारांमध्ये आपण कुठेतरी कमी पडलो आणि मग मुलं वेगळ्या दिशेने गेलं तर आपण मुलांना दोष देऊन चालेल का? तर मला असं वाटतं की अजिबात नाही. कारण त्याच कोवळ्या मनामध्ये मुलांच्या मानसिकतेमध्ये काय बदल होत असतात किंवा मुलं कोणत्या दृष्टीने मग विचार करायला लागतात हे खूप महत्त्वाचं होतं. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं की नकळत माझेच वडील, माझाच जन्मदाता बाप माझ्या बाबतीत माझा विलन कधी झाला हे मला कळत नव्हतं. पण कुठेतरी एक मायेचा कोपरा होता. वाटत होतं की नाही माझे वडील माझे मित्र आहेत, आमच्या दोघांसाठी आमचं विश्व आहे. कारण आम्ही 3घच जण राहायचो. पण माझा जन्म पुण्याचा, पण पुण्यातनं आम्ही वाशी नवी मुंबईला आलो वडिलांच्या व्यावसायिक लॉसमुळे. नवी मुंबईत मात्र जेव्हा आम्ही आलो तेव्हा संसाराचा पूर्ण गाडा जो पूर्णपणे कोलमडला होता तो माझ्या आईनी पूर्णपणे सांभाळला. सो घरकामं करून म्हणजे वेळ पडली तेव्हा घरकामं तिने केली, ट्युशन्स घेतल्या, फॉल बिडिंग केलं. म्हणजे अनेक साड्यांना फॉल बिडिंग करता करता तिची बोटं झिजायची. अशा सगळ्या संकटातनं तिने मला आम्हाला म्हणजे खंबीर उभं केलं. आणि हा प्रवास जेव्हा बघत होतो तेव्हा तिचा पदर धरून ती मार्केटमध्ये गेली की मार्केटमधनं भाजी विकत आणायची असेल
किंवा फिश घ्यायचं असेल किंवा कोणतंही कडधान्य घ्यायचं असेल तर त्या कडधान्य किंवा भाजीला कशा पद्धतीने पारखून घ्यायचं हे ट्रेनिंग मी तिच्याकडनं घेत होतो. तिचा पदर न सोडता जेव्हा स्वयंपाक खोलीत ती जायची आणि एखाद्या पदार्थाला फोडणी द्यायची, त्याचे फोडणीचे प्रत्येक स्वाद जेव्हा वेगवेगळे यायचे तेव्हा मी तिला विचारायचो, आज तू कोणता पदार्थ केला आहेस की वेगळी फोडणी पडतीये, किंवा आजच्या फोडणीमध्ये तू काय घातलं आहेस की आज वेगळा पदार्थ घडतोय. हे सगळं ट्रेनिंग मी तिच्याकडनं घेतलं आणि मला असं वाटतं की मुळातच माझ्या आईच्या स्वयंपाकघरात मी माझं लहानपणात IHMचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्यामुळे आई हे माझं इन्स्टिट्यूट होतं. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये मात्र वडिलांना सांभाळणं वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. कारण एवढे सगळे ते डिस्टर्ब होते की त्याच्यातनं त्यांना सावरून आईनी घेतलं आणि हे सावरणं जे आहे ते मी पाहिलं होतं. पण आम्ही तेही घर विकून जेव्हा दादरला आलो, कारण मी त्यावेळेला 5वीत होतो, तिथे मात्र माझ्या आईला कॅन्टीनमध्ये नोकरी मिळाली माझ्या मावशीच्या मिस्टरांकडे. महालक्ष्मीला जिंदाल मेन्शन म्हणून आहे, ते कॅन्टीन माझ्या मावशीच्या मिस्टरांकडे होतं. तर तिथे नोकरी तिला मिळाली. सकाळी ती ओल्ड कस्टमला कॅन्टीन होतं तिकडे पोळ्या द्यायची. पहाटे 2 वाजता उठून ती पोळ्या बनवून ते तिकडे पहिल्यांदा द्यायची, मग 2 डबे करायची आणि मग कॅन्टीनला जायची. पुन्हा घरी आल्यानंतर सगळं घरातलं आवरायचं आणि पुन्हा संध्याकाळी 2 डबे करायचे. हे कष्ट मी तिचे पाहिले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हारायचं नाही हे जे तिच्याकडनं शिकलो होतो ते महत्त्वाचं होतं. आपल्या नवऱ्याकडनं होणारा त्रास हा त्रास नाही, तर माझ्या नवरा ज्या संकटामध्ये आहे ते डिप्रेशन तो आपलं म्हणून माझ्यावरती काढतोय, सो त्याला तू तुझं विलन धरू नकोस. पण जे त्रास तिला व्हायचे, जेव्हा वडील तिच्या अंगावरती हात उगारायचे त्यावेळेला तिच्या होणाऱ्या वेदना ह्या मी माझ्या डोळ्यात साठवल्या होत्या. त्यामुळे आईची दुःख ही मी माझ्या डोळ्यामध्ये साठवली होती. पण कुठेतरी असं वाटत होतं की आत्ता ती वेळ येते की जिथे आता माझी आई छानपणे तिचं आयुष्य जगणार आहे. कारण फायनान्शियली आम्ही स्टेबल होत होतो. कुठेतरी वडिलांना नोकरी लागली होती, आजी आजोबांचे साथ होती, माझे काका होते त्यांची साथ होती. पण हे सगळं होत असताना अचानकपणे म्हणतात ना की दुर्दैव कधीच, म्हणजे माझ्या पाठी तर एवढं होतं की एका स्टेपला आज सुखाचे दिवस येणार तर क्षणात ते भंग व्हायचे. आणि तसाच प्रकार झाला की 11 मार्च 1993ला आईला दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं. माझी पुण्याची एक म्हणजे बहीण आहे मानलेली, तिला बघायला. सो आई वडिलांनी तयारी केली होती, शुक्रवार होता म्हणून, की चला शुक्रवारी जाऊया, शनिवार रविवार राहून येऊया. आणि मी इथेच थांबणार होतो आजी आजोबांबरोबर. पण ज्या दिवशी 12 मार्चचा दिवस उजाडला त्या दिवशी नेहमीप्रमाणे आईनी पोळ्या दिल्या, कॅन्टीनमध्ये जायची तयारी केली. रोजप्रमाणे तिने हाक मारली, मी जागा असायचो. त्याच दिवशी नेमकं मी झोपलेलो होतो आणि आईनी मला हाक मारली तेव्हा मी जागा नव्हतो. त्यामुळे शेवटचं मी आईला पाहिलं नव्हतं. आई मला हात फक्त डोक्यावरती ठेवून निघून गेली. आणि ज्या वेळेला शाळेमधनं लवकर सोडलं गेलं त्यावेळेला कळलं की काहीतरी भयंकर मुंबईत घडलं आहे. आणि ते काय घडलं आहे म्हणून जेव्हा घरी आलो तेव्हा अनेक ठिकाणी दादरमध्येच असल्यामुळे पहिलं धावलो की प्लाझाच्या इथे बॉम्बस्फोट झाला होता. आणि तो आवाज इतका मोठा होता की चाळीतले धावले तसा मी धावलो. तिकडनं आवाज आला तो सेना भवनच्या इथे आवाज आला. तिथे मात्र एक रक्तबंबाळ व्यक्ती होती की ज्यांच्या बॉडीमध्ये ते पार्टिकल्स गेले होते आणि ते रक्त येत होतं. ते मात्र लहान वयात पाहिल्यानंतर मला वाटलं की हे काहीतरी भयंकर घडलं आहे. आणि ते भयंकर घडलं आहे म्हटल्यावरती त्यांचा जेव्हा हात पकडला, कारण माझी आई खूप मदत करणारी होती. सो तिच्याकडनं तो वारसा असेल की एखादं कोणतरी माणूस संकटामध्ये आहे तर आपण त्याला मदत करूया, त्याप्रमाणे त्याचा हात धरून नेत होतो. पण सगळेजण ओरडले. आणि दुर्दैवाची गोष्ट बघ कशी आहे, हे सगळं होत असताना वडील घरी आले, ते वाशीला कामाला होते, लांबून लवकर आले. पण आई येत नाही म्हणून जेव्हा आम्ही प्रतीक्षेमध्ये होतो त्यावेळेला हळूहळू कळलं की आई मिसिंग आहे. आम्हाला सगळ्यांना वाटलं किंवा बिल्डिंगमधल्यांना, चाळीतल्यांना आमच्या वाटलं की नाही नाही काकू कुठेतरी सगळ्यांना मदत करत असतील, अडकलेल्या व्यक्तींना, काही नाही तर येतील थोड्या वेळाने. ही पॉझिटिव्हिटी सगळ्यांमध्ये होती. कारण त्याच साधारण एक आठवडाभर आधी धुलीवंदन झालं होतं आणि धुलीवंदनाच्या दिवशी चाळीमधल्या प्रत्येकाला बाहेर काढून तिने रंग लावले होते आणि चाळीमधल्या प्रत्येकासाठी तिने कांदा भाजी केली होती.
सो ती त्याच्यामधली एनर्जी होती की शेवटची धुळवड तिने कशा पद्धतीने एन्जॉय केली होती. आणि जेव्हा आम्हाला मिसिंग कळलं तेव्हा वरळी सेंच्युरी बाजारला, कारण ती येणारा रूट तो होता, त्याच्यात ती अडकली जेव्हा कळलं, तेव्हा केएमला जेव्हा माझा मामा सगळे चाळीतले धावले, तेव्हा पहिल्यांदा इंजरी डिपार्टमेंटला बघितलं, तेव्हा इंजरी डिपार्टमेंटमध्ये तिचं नाव नव्हतं. तेव्हा मात्र डॉक्टर म्हणाले की द केस इज गॉन आणि बहुतेक ते मृत ह्याच्यामध्ये असतील. सो त्यावेळेचा 1993च्या बॉम्बलास्टमध्ये जे मृतदेह पडले होते, झाले होते, त्यावेळेला 2 रूम्स भरून ते मृतदेह होते. एक रूम तर फक्त शरीरांचे भाग होते, ते गोळा करून घरी आणायचे होते आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. पण जेव्हा मी माझ्या दाराच्या इकडनं जात होतो की आई कधी येणार घरी किंवा काय होईल, पूर्वी माहिती आहे ना ते आई लवकर यावी किंवा एखादी व्यक्ती बाहेर आहे खूप वेळ आणि ती लवकर घरी यावी म्हणून ते पळी लावायची कडीला किंवा काय, मग देव पाण्यात ठेवणं, सगळे झाले प्रकार. पण आमच्याच बाजूला सगळेजण माझे नातेवाईक आणि मावशा वगैरे बसल्या होत्या. त्यांचं मी बोलणं ऐकलं आणि त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये कळलं की माझ्या आईचं माहेरचं नाव कुंदा होतं. कुंदा तर आता ह्या जगात राहिली नाही. तुषारला आणि प्रदीपला हे सांगायचं कसं? आणि हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी माझ्या घरात आलो आणि माझ्या वडिलांना समोर उभा राहून मी वडिलांना म्हटलं, आई ह्या जगात राहिली नाही, आई आता गेली. आणि त्या क्षणाला मात्र माझी आजी पण पटकन वडिलांना म्हणाली, इतके वर्ष तू तिला त्रास दिलास, आत्ता कुठे सुखाचे दिवस येत होते आणि आज ते सुखाचे दिवस अनुभवायला ती नाही म्हटल्यावरती आता तू कसा जगणार आहेस? हे वाक्य मला इतकं हार्ट टचिंग होतं. आणि माझ्यासाठी जी व्यक्ती विलन होती ती पुन्हा माझ्यासाठी आता असं होतं की आता आई नाही म्हटल्यावरती ते माझे वडील काय करणार? कारण त्या सगळ्या प्रकरणांमध्ये वडील जेव्हा डिप्रेस झाले होते तेव्हा आईच त्यांना आधार होती, ती त्याच्यातनं त्यांना बाहेर काढत होती. आणि हे जे होतं ते खूप महत्त्वाचं होतं. दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा आईला आणणार आता कळलं होतं, काही नाही, लहान मुलगा आहे म्हटल्यावरती 13 वर्षाचा होतो. प्रत्येक मुलाला माझं म्हणणं आहे की प्रत्येक मुलाला आपली आई जर गेली असं कळलं तर त्यांना काय करायचं असतं की शेवटचं तिला बघायचं असतं, तिला मिठी मारायची असते, तिचे शेवटचा चेहरा त्यांच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या की आता आई नाही हे माहिती आहे, एवढ्या लहान वयात आता ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे माहिती होतं, पण शेवटची आईला मिठी मारायची. ॲम्ब्युलन्सचा आवाज जसा आला तसा मी ॲम्ब्युलन्सच्या दिशेने धावलो, कोणाचीही पर्वा न करता. पण मग मला थांबवलं गेलं, कारण ॲम्ब्युलन्समधनं स्ट्रेचरवरनं जेव्हा आईला आणलं गेलं तेव्हा फक्त तो पांढऱ्या कपड्यामध्ये जे बांधलं होतं ती पूर्ण बॉडी कवर्ड होती आणि त्याच्यावरती रक्ताचे डाग होते. आणि ज्यावेळेला मी तिला मिठी मारायला गेलो तेव्हा मात्र मामाने मला सांगितलं की तुला आईला शेवटचं बघता येणार नाही, तुला तिला मिठी मारता येणार नाही, कारण तिचा एक हात नाही आहे, एक पाय नाही आहे, तो जोडून आणलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो मृतदेह घरी आणणं हे किती वेदनादायक होतं. त्या वेदना माझ्या इच्छा होत्या की कधीच आईचा पदर न सोडलेला मी आता आईशिवाय मी कसा जगणार, कारण शेवटचंच तिला मी पाहिलं नव्हतं. ही मात्र माझ्या मानसिकतेवरती खूप मोठा इम्पॅक्ट पडला होता. आत्ता तुम्ही हे सगळं सांगितलंत, खरं ऐकताना माझं पण मन भरून आलं होतं की अशा एवढ्या लहान वयात हे सगळं बघणं आणि त्यातून स्वतःला सावरणं, थोडा धीर देणं खूप कठीण गोष्ट आहे. पण मग आता आई गेल्यानंतर जसं तुम्ही म्हणत होतात की आईचा पदर धरून राहणारा मुलगा, मग पुढे कसं, म्हणजे कसं तुमचं आयुष्य घडत गेलं आणि काय म्हणजे टप्पे आले त्यावेळी पण? क्रांती, खरं तर मला आई गेल्यानंतर म्हणजे आईचे अंत्यसंस्कार मला करायला मिळाले नाही. मला खरं अंत्यसंस्कार करायचे होते, पण ज्या परिस्थितीमध्ये आईचं पार्थिव आणलं गेलं होतं तर प्रत्येकाला असं वाटत होतं की त्याला, तुषारला एवढ्या कोवळ्या वयात आपण स्मशानात नेणं, आजच तो एवढा डिस्टर्ब आहे तर त्याला तिकडे नेल्यावरती काय वेदना होतील. पण त्यांना माझ्या भावना कळत नव्हत्या की मला माझ्या आईवर अंत्यसंस्कार करायचे आहेत. त्यावेळेला मी माझा धीटपणा दाखवला होता, प्रयत्न केला होता, पण म्हणतात ना की लहान मुलांचं पटकन नाही कळलं जात. त्यामुळे पुन्हा मी तेच सांगतोय की लहान लहान करून ज्या गोष्टी घडतात ना त्या आपण पालकांकडनं किंवा ह्या समाजामध्ये थोड्याशा मिसिंग असतात. त्यामुळे हे समतोल पण राहणं गरजेचं असतं. आई गेल्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी खूपच जग वेगळं होतं, कारण प्रत्येक वेळेला आई हे दे, आई ते दे, आईला मदत करणं वेगळं असतं, पण हक्काने आईला हाक मारून आईकडनं करून घेणं
आपण सगळं करू शकतो, पण आईकडनं करून घेणं ती फिलिंग खूप वेगळी असते, जी प्रत्येक मुलाला पाहिजे असते. आता प्रश्न असा होता की जबाबदारी होती. आई गेल्याचं दुःख एका बाजूला, पण जबाबदारीचे डोंगर जास्त होते, कारण आजी आजोबा एजेड होते. आई वडिलांचं काय होणार हा मोठा प्रश्न होता. नेहमीप्रमाणे 13 दिवस आपले नातेवाईक आपल्याबरोबर राहतात, सगळं करतात. माझेही सगळे नातेवाईक होते, सगळ्यांनी आधार दिला. त्याच्या पुढे काय? स्वतःलाच प्रश्न विचारले, आजीबरोबर डिस्कस केलं. वडिलांबरोबर हे डिस्कशन कधी केलं नव्हतं, पण आजीबरोबर डिस्कशन केलं आणि आजी आणि मी आम्ही एक डिसिजन घेतलं होतं की उद्या पुढे जे जगायचं आहे, जे प्रश्न निर्माण होतील, त्या प्रत्येकाला प्रश्नांना उत्तरं द्यायची ती आपण दोघांनी एकत्र द्यायची. आणि वडिलांची साथ तर होतीच, कारण वडील नाही म्हटलं तरी आर्थिकदृष्ट्या घर सांभाळणारे होते. आजोबांचं पेन्शन होतं, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते दोघं होते. बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला सांभाळायच्या होत्या. 13 दिवसात वडील खूप डिस्टर्ब होते, त्यांना त्यांचंही कळत नव्हतं काय चाललंय. पण सगळेजण जेव्हा घरी गेले आणि आम्ही पुन्हा चौघं म्हणजे आजी आजोबा मी आणि वडील जेव्हा त्या दिवशी पहिल्यांदा तो दिवस उजाडला, त्यावेळेला मात्र खूपच कठीण होतं तो दिवस जगणं. कारण वडील पुन्हा दारू पिऊन आले होते आणि ते नशेत नव्हते. मग अशा परिस्थितीत वडिलांना सांभाळायचं कसं? मग स्वयंपाक पूर्ण जो मी केला, तो ताट वाढून त्यांना जेव घालणं म्हणजे अक्षरशः भरवणं आणि मग त्यांना झोपवणं इथपासनं सुरुवात झाली. ती दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं, आता आजपासून मी ऑफिसला जाणार, आता तू शाळेला जा, हे डिसिजन झालं. पण घरातलं सगळं सांभाळून, घरातला स्वयंपाक करून, त्यांना डबा देऊन, आजी आजोबांचं बघून, पुन्हा घरी आल्यावरती त्यांना वाढून, मग माझा क्लासेस करून, हे सगळं करणं खूप डिफिकल्ट होत होतं. पण मला असं वाटतं की आईचे संस्कार जे मला पहिल्यापासून घडले होते किंवा तिच्या वाईट दिवसांमध्ये तिने जे सकारात्मक दृष्टिकोनातनं ती आयुष्य जगली होती, ते मी पाहिलं असल्यामुळे मला असं वाटतं ते मला सोपं गेलं. आणि प्रत्येक अगदी छोट्याच म्हणतात ना की जगण्यासाठी पैसा लागतो. मला असं वाटतं की पैसा नसतानाही मी माझं आयुष्य जगलो, कारण आमच्याकडे कधीच पैसा नव्हता. होता तेव्हा अफाट पैसा होता, पण नसताना, काहीच नसताना पैसाही जगू शकतो, हेही दिवस मी अनुभवले होते. त्यामुळे आपल्या गरजा काय आहेत किंवा आपल्या गरजेप्रमाणे आपल्याला आपलं आयुष्य जगण्यासाठीचे पैसे आहेत ना, तर आपण आयुष्य जगतोय हे मी अनुभवलं होतं. त्यामुळे लहान वयापासनं पैशाचं मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट या सगळ्या ज्या आपण MBAमधनं शिकतो त्या मी रिॲलिटीमध्ये शिकलो होतो. आणि त्याचं प्रशिक्षण मला असं वाटतं मला घ्यायला लागलं नाही, कारण ती नियतीनेच माझ्यावरती आणलेले प्रसंग होते. सो वेळ किती महत्त्वाची आहे, पैसा किती महत्त्वाचा आहे, तो कमवण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, करत गेलो. पण एक दुर्दैवाची गोष्ट आणि एक आपण म्हणतो की काय घडलं की आईचं वर्षश्राद्ध माझ्याकडनं मी केलं, म्हणजे मला ते करायचं होतं. पण त्याच दिवशी वडिलांचं दुसरं लग्न आमच्या कुटुंबियांनी ठरवलं होतं. सो मला न सांगता आईचं वर्षश्राद्ध होतंय ना होतंय, तर मला डिसिजन सांगितलं, ऐकवलं गेलं माझ्या काका काकींकडनं की आता आज तुला बघायला दुसरी आई येणार आहे. दुसरी आई म्हटल्यावरती जी मानसिकता आहे ती खूप खराब आहे. कारण जसा मी उल्लेख केला की मी माझ्या आईचा मृतदेह कसा बघितला होता, ज्या परिस्थितीत तो मृत्यू झाला होता आणि ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता मी वर्षश्राद्ध करतोय आईचं आणि तुम्ही मला सांगता की आता मला दुसरी आई येणार आहे म्हटल्यावरती ते पचनी पडणं खूप कठीण होतं. ते सगळं होताना ती आली, मी तिला विरोध केला, ह्या सगळ्या गोष्टी होणारच होत्या. की माझं एवढंच म्हणणं होतं की माझ्या वडिलांनी मला का नाही सांगितलं, हे डिसिजन आमच्या दोघांसाठी होतं. कारण सांगण्यात असं होतं की पुढे तुझ्यासाठी हे सगळं आम्ही करतोय. मग जर माझ्यासाठी करताय तर ठरवण्याच्या वेळेला तुम्ही मला कन्सिडर का नाही केलं, बाकीच्या गोष्टी तर तुम्ही माझं नाव पुढे करताय, मग ह्या दृष्टिकोनातनं माझ्याशी डिस्कशन का नाही. सो हे फक्त एवढंच होतं की जी दुसरी त्यांची बायको होती तिला एक लहान मुलगी होती, ती पण डिवोर्सी होती. मला असं वाटलं आईला मुलगी हवी होती, बहुतेक नियतीने मला बहीण दिली, असं करून मी एक्सेप्ट केलं. पण मी एवढंच म्हटलं होतं की मी तिला आई नाही हाक मारू शकत, कारण मला जिनी 9 महिने पोटात सांभाळलंय, 8 महिने, आणि जिनी मला जन्म दिलाय ती माझी आई. पण आईसारखी माया देण्याचा प्रयत्न मी तिला करीन, हे सगळं आमचं बोलणं झालं. मात्र एवढंच दुर्दैव होतं की आमच्यामध्ये वैचारिक किंवा मतभेद इतके वाढत गेले, कारण अशी वेळ होती की माझ्या आजोबांना आणि वडिलांना भरलेलं ताट असायचं, मला आणि आजीला शिळा भात खायला लागायचा.
आणि मग जे उपासमारी व्हायची ती आम्ही समाजातही सांगू शकत नव्हतो ना वडिलांना सांगू शकत होतो. आम्ही दोघं सहन करत गेलो. आणि मला मुद्दामून सांगायचं वाटतं की सहन करत राहणं हे किती चुकीचं आहे. त्यावेळेला ती माझ्याकडनं चूक घडली, ती माझ्या आजीकडनं चूक घडली आणि आम्ही दोघं फक्त रात्री एकमेक बोलायचो. आणि त्यातनं मी नेहमी एका रेसिपीचं उदाहरण देतो की त्यावेळेला काय झालं की शिळा भात नुसता कसा खायचा, वरणही राहिलेलं नाही आहे. मग आजी काय करायची, एक कांदा कापायची. मग तिने मला कांदा कापायला शिकवला की बारीक कांदा कसा कापायचा, त्याच्यात तेल घालायचं, त्याच्यात मीठ घालायचं आणि मसाला घालायचा, लाल मिरची पावडर, ते भातावरती टाकायचं आणि कालवून खायचं. एक नंबर लागतं. हो, हे म्हणजे तुम्ही मागे पण सांगितलं मागेही होतं. सांगितलं हो. होतं. तो कांद्याची चटणी आणि तो भात आणि तो पदार्थ इतका आनंदी असायचा कारण त्यांनी आमचं पोट भरायचं. पण त्या पदार्थांनी मला एक शिकवलं, तेल आपल्या शरीराला वंगण करतं. तिखट आपल्या आयुष्यात आपण किती उंचावरती गेलो तरी झणझणीत लागल्यावरती आपण टाळ्यावरती येतो. आणि मीठ एक शिकवतं की आयुष्यामध्ये कोणतेही तुमच्या आयुष्यात प्रसंग वाईट किंवा चांगले येऊ दे, जर मीठ नसेल तर ते बेचव राहतं. त्यामुळे आयुष्यामधले वाईट आणि चांगले दिवस हे आलेच पाहिजे. म्हणजे चांगल्या दिवसात जर वाईट नसेल तर काय अर्थ नाही. तर ते मिठाचं काम केलं. आणि जे प्रकरण घडलं की मला घर सोडायची शेवटी डिसिजन मी घेतला की आता मात्र मला बाहेर पडणं गरजेचं आहे. पण त्यांच्या दुसऱ्या बायकोला मी दोष का देत नाही, माझं उलटं म्हणणं आहे. ती पण एक आई होती. ती तिच्या मुलीचा विचार करत होती. तिच्या मुलीमध्ये ती कुठे कमी पडली का? कारण आपला मातृदिनाचा आज एपिसोड आहे. त्यामुळे मी मुद्दामून काय सांगतोय की माझे वडील कमी पडले म्हणून त्याचं मला दुःख वाटतं. पण ती आई म्हणून तिच्या मुलीच्या बाबतीत पूर्ण तिने जबाबदारी घेऊन तिला शिकवलं, तिला सांभाळलं. आज ती मुलगी फॉरेनला आहे, आज ती मुलगी सक्षम आहे, ह्याचा आनंद मला तोही वाटतो. पण कुठेतरी माझे वडील नेहमी माझ्यासाठी जे विलन होते ते कुठेतरी मला वाटलं की हे मिसिंग आहे. आणि मग डिसिजन घेतलं की आता घर सोडायचं. आणि मग कॉलेजच्या काळामध्ये फायनल झालं की आता बाहेर पडायचं. त्यावेळेला मात्र मी कॉमन टॉयलेट म्हणजे प्लाझाच्या समोर जे कॉमन टॉयलेट आहे तिकडे जाऊन आंघोळ करायचो. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये रात्री राहायचो. असे दिवस शेवटी काढले. आणि 1 वडा आणि 7 पाव जे मी नेहमी म्हणतो. सो स्वामी समर्थ मठ जो आहे दादरचा, तिकडे 1 वडा घ्यायचो आणि मग 7 पाव त्याच्याबरोबर खायचो. असे करून ते दिवस काढले. अरे बापरे, खरंच खूप म्हणजे काय म्हणतात ते इतके चढउतार आयुष्यात आणि ते सुद्धा कोवळ्या वयापासून बघणं म्हणजे खूपच कठीण परिस्थिती आहे. पण मग आता मी पुढे विचारेन की आता तुम्ही काकी म्हणता, तुमचे व्हिडिओज पण बघितलेत रेसिपीचे आणि काकींबद्दल तुम्ही खूप व्यक्त होतानाही तुम्हाला बरेचदा आम्ही बघितलेलं आहे. काकींना तुम्ही अगदी तुमच्या आईसारखंच प्रेम दिलं, यशोदाच होती ती तुमच्यासाठी. पण मग रक्ताच्या नात्यापेक्षाही ही जी माया तुमच्या आयुष्यात आली त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही बदल घडला का? हो, म्हणजे काय बदल म्हणजे माझं आयुष्यात म्हणजे म्हणतात ना की समुद्रामध्ये एखादी नौका जेव्हा मध्यभागी असते आणि ती डुबण्याच्या परिस्थितीमध्ये असते तेव्हा 2च गोष्टी घडू शकतात. एकतर ती नौका पूर्ण डुबते किंवा तिला कोणता तरी आधार मिळतो आणि ती सुखरूप किनाऱ्यावरती येते. तसं माझं आयुष्य होतं की कॉलेजच्या काळामध्ये जेव्हा माझ्यावरती असे प्रसंग आले होते की आता मी घर सोडणार आहे, मला घर सोडायचं आहे, त्याच वेळेला पहिल्याच दिवशी मला माझा मित्र योगेश म्हात्रे, ज्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर आहे किंवा त्याची मैत्रीची साथ काय आहे ही मला अनुभवायला मिळाली ती त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे त्याची आई म्हणजे योगेशची आई नीना म्हात्रे आणि आज माझ्या काकी, माझं सर्वस्व, त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मला त्याच्या घरी नेलं तेव्हा त्याच्याकडे नॉनव्हेज पॅटीस होते केलेले काकींनी, जे माझ्या समोर आणले गेले. आणि मी त्यांना म्हटलं की नाही मी हे खात नाही. तर ते म्हणाले पॅटीस नाही खात. म्हटलं नाही मी नॉनव्हेज पॅटीस नाही खात. तर ते म्हणाले ठीक आहे मग मी व्हेज आणून देते. मी व्हेज केले. त्या किचनमध्ये गेल्या, त्यांनी परत एक डिश आणली आणि सांगितलं हे घे व्हेज पॅटीस आहेत. मी त्यांना परत सांगितलं नाही हो तुम्ही मला फसवताय, हे नॉनव्हेजचे पॅटीस आहेत. तेव्हा त्यांना कळलं की याला स्वाद कळतात. आपण महत्त्वाचं आहे त्यांनी प्रयत्न केला होता. पण त्या क्षणाला मग त्यांनी सांगितलं नाही नाही बरोबर आहे हे नॉनव्हेज आहे, मी प्रयत्न केला पण थांब मी तुझ्यासाठी एक पदार्थ बनवते. आणि पहिल्यांदा आईच्या पश्चात माझ्यासाठी मी नॉनव्हेज खात नाही म्हणून काहीतरी कोणीतरी माझ्यासाठी करतंय
हे पहिल्यांदा घडलं आणि त्यांनी माझ्यासाठी पहिल्यांदा कोबीची वडी बनवली. ती जी कोबीची वडी होती ती आजही मला त्याचा म्हणतात ना स्वाद किंवा ती प्रेमाने बनवलेली वडी आजही का माझ्या जिभेवरती रेंगाळते, कारण माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी बनवून मला खाऊ घालतंय हे आईच्या नंतर फक्त त्यांच्याकडनं मला मिळालं होतं. सो ती माया मला कळली होती की हीच ती मिसिंग माया जी होती ती मला ह्यांच्याकडनं मिळतीये. आणि ते मी म्हणतो तसं की त्या नौकेमध्ये मी बसलो होतो, पण साथ देणारा कोण होता? त्या बोटीवरचा सारथी जरी योगेश असला, माझा मित्र असला, तरी जेव्हा किनाऱ्यावरती ती बोट त्यांनी आणली त्यानंतर माझं सुखरूप आयुष्य जे मी जगलो ते फक्त माझ्या यशोदा माईमुळे, म्हणजेच काकींमुळे. त्यांच्या घरात जेव्हा मी माझं घर सोडलं, आमचा व्यवसाय चालू झाला माझा आणि योगेशचा, त्यावेळेला आम्ही दोघं पार्टनर होतो. पहिल्याच वर्षी व्यवसायाचा लॉस झाला आणि मराठी उद्योजक त्यातून त्याच्या घरातच पहिल्यांदा लॉस म्हटल्यावरती काय म्हणणार, नाही नाही तुम्ही सगळं सोडा, नोकरीला लागणार, जे आम्हालाही सांगितलं गेलं. आम्ही दोघं तयार नव्हतो त्यावेळेला. मात्र काकी आमच्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि काकींनी आम्हाला विचारलं तुम्हाला दोघांना काय करायचं आहे. आम्ही त्यांना एकच म्हटलं की नाही, आम्हाला नोकरी करायची नाही आहे, आम्हाला हा लॉस भरून काढण्यासाठी एका गाडीच्या 5 गाड्या करायच्या आहेत, जेणेकरून बिझनेस वाढेल आणि त्याच्यातनं आमची कर्ज फेडली जातील. खंबीर साथ मिळाली ती माऊलीची. आई जेव्हा खंबीरपणे आपल्या संकटात उभी राहते ना, तेव्हा जग आपल्याला काही म्हणत राहू दे त्याची पर्वा करता कामा नये, कारण त्या माऊलीचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. तिचा तो धीटपणा महत्त्वाचा असतो आणि तिने ती साथ दिली, त्यामुळे आम्ही आयुष्य जगू शकलो. पण त्याच परिस्थितीमध्ये त्यांनी मला त्यांचं स्वयंपाकघर जेव्हा हातात दिलं ना क्रांती, तेव्हा माझं आयुष्य बदललं. अनेकांनी त्याच्यावरती प्रश्न उद्भवले. बरोबर आहे, कोणीतरी प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकी लागतो, त्याप्रमाणे तुषारला यांनी स्वयंपाकी म्हणून आणला, हेही मी ऐकलं. पण आम्हाला दोघांना किंवा आमच्या फॅमिलीला कधीही कोणते एक्सप्लेनेशन द्यायची गरज लागली नाही. मी नॉनव्हेज खात नाही म्हणून नीना त्याच्यासाठी व्हेज वेगळं का बनवते असेही प्रश्न काकींना विचारले गेले. काकींनी त्याच्यावरती उत्तरं दिली नाही, कारण आमच्यामधलं आई आणि मुलाचं जे नातं होतं ते आम्ही दोघांनीही स्वीकारलं होतं. त्याच्यामुळे त्या नात्यामध्ये एक्सप्लेनेशन द्यायची कधी वेळ आलीच नाही. आणि मला बरं नसताना माझी शुश्रूषा करणं हे माझ्या आईनंतर मला वाटतं काकींनी जी शुश्रूषा केली ती मी अनुभवली होती. मला ताप जरी आला तरी मी माझ्यासारख्या आईचं नाव घ्यायचो किंवा मला माझी आई जवळ लागायची, तसं काकी माझ्या जवळ बसायच्या, माझ्या डोक्यावरनं हात फिरवायच्या. ही माया मला त्यांच्याकडनं मिळाली. त्याच्यामुळे जे मातृत्व मी माझ्या कोवळ्या वयात गमवलं होतं, ज्या दुःखांमधनं, ज्या मला सायकॅट्रिक ट्रीटमेंट घ्यावी लागली होती या सगळ्यामधनं कॉलेजमध्ये असताना, पण त्या सगळ्यामधनं मला पुन्हा उभारी मिळाली. मला आईच्या या सगळ्या गोष्टी विसरायला भाग पाडणारी ही माझी माऊली होती. कारण ते प्रेम जर मला मिळालं नसतं तर ते खूप कठीण होतं. त्यामुळे बिझनेसमधला आम्ही हा जो टप्पा अचीव करू शकलो तो हे सगळं तिच्या मायेमुळे करू शकलो आणि ती माया खूप महत्त्वाची होती. पण म्हणतात तसं सगळं सुरळीत चाललं असताना परत कुठेतरी संकट येतं, वयोमानानुसार म्हणा किंवा काही. गेल्या वर्षीच पुन्हा म्हणजे काकींचं आजारपणात निधन झालं आणि त्या संदर्भातही तुम्ही लिहिलं होतं आणि तेही वाचलेलं आहे मी. पुन्हा एकदा आता सावरण्याची वेळ आली, पण कदाचित आधीच्या अपेक्षा हे सावरणं थोडं आता मोठं झाल्यामुळे सोपं होतं का? आणि पुन्हा नाही 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 मोठं लहान मोठं मी पहिलेच सुरुवातीला म्हटलं की लहान मोठा हा प्रश्नच नाही आहे. कोवळ्या वयातल्या मुलाची आई जाणं आणि 90तल्या व्यक्तीची आई जाणं, त्या वेदना त्याच आहेत. त्या वेदनेला कोणीही मॅनेज करू शकत नाही किंवा कम्पेअर करू शकत नाही. फक्त एक मात्र गोष्ट होती की काकींमधलं आणि माझं जे बॉन्डिंग होतं त्या बॉन्डिंगमध्ये एक आमचं ठरलेलं होतं की जेव्हा कधी संकट येतील तेव्हा आपण दोघांनी एकत्र संकटांना सामोरं जायचं. त्यामुळे अनेक प्रसंगांतनं संकट आली. आमचे 3 व्यवसाय आहेत, त्यामुळे तिन्ही व्यवसायांमधनं असलेली संकटं, आज गाड्यांच्या व्यवसायामध्ये आलेली संकटं, ज्या माऊलीनी तिचं स्त्रीधनाचा डब्बा माझ्या हातात दिला, आज मुलं आहेत 2, नवरा आहे, पण माझ्या हातात दिला आणि ती जबाबदारी मला सांगितली, तेव्हा ती माऊली आपल्यावरती किती विश्वास ठेवते हे महत्त्वाचं आहे. आज ते बॉन्डिंग महत्त्वाचं असतं. आज हे सगळं झाल्यावरती काकींना जेव्हा आजारपण आलं पहिल्यांदा 2011 साली,
त्यावेळेला आमचा व्यवसाय जोरदार चालू होता. खरं तर त्यांना आम्ही 3-4 दिवस मी आणि योगेश विचारत होतो, आई तुला काय होतं आहे का? कारण योगेश खूपच आईच्या बाबतीमध्ये भावनिक आहे, प्रचंड. त्यामुळे तो सारखा आईला विचारायचा, आई तुला काय होतं आहे का? मी विचारायचो, काकी काय तुम्हाला होतं आहे का? काही नाही, काही नाही, असं करून सगळं झालं. पण ज्या दिवशी काकींना जास्त त्रास व्हायला लागला, त्यावेळेला काकींनी त्यांच्या 2 मुलांना किंवा नवऱ्याला नाही, त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं, तुषार असशील तिथे पहिल्यांदा घरी ये, मला छातीत दुखतंय. मी जेव्हा घरी धावलो, घरी धावता धावता मी जेव्हा योगेशला फोन केला आणि मी योगेशला सांगितलं, आईचा फोन आलाय, काहीतरी प्रॉब्लेम आहे जो आपल्याला 2-3 दिवस वाटत होता. तो कुठेतरी असा होता की घरी गेल्या गेल्या तोपर्यंत आम्ही आमचा हिंदुजाला मित्र कामाला आहे आणि अभिनय म्हणून, तर त्याला आम्ही फोन करून त्यांनी सांगितलं, जर हार्ट प्रॉब्लेम किंवा त्या छातीत दुखतंय तर वेळ न घालवता त्यांना इमिजिएटली घेऊन या हॉस्पिटलला. योगेशनी गाडी अरेंज केली, मी त्यांना खाली घेऊन आलो. हॉस्पिटलला गेलो तेव्हा कळलं की थोड्याशा वेळाच्या डिस्टन्सनी जर आम्ही उशिरा आणलं असतं तर त्या राहिल्या नसत्या 2011ला. पण योगायोगाने वेळेत त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं. तेव्हा ते कळलं होतं की त्यांना हार्ट वॉल वीक आहे. 2011पासून त्यांचे प्रिकॉशन्स घ्यायचे आमच्या हातात होते. कारण जसं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की वयानुसार किंवा टेन्शननुसार किंवा ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम आपल्या शरीरावरती होतात. सो त्या सगळ्या, आणि म्हणतात ना, एक स्त्री सगळं लपवते, ती का लपवते हा मोठा प्रश्न असतो. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजाला घाबरून, आपल्या समाजाला कुठेतरी प्रोटेक्ट करण्यासाठी हे सगळं ती करते. पण त्या सगळ्याचे दुष्परिणाम तिच्यावरती होतात हे तिला कधीच कळत नाही किंवा कळून ती न कळल्यासारखं करत असते. कारण तिच्यापेक्षाही, तिच्या जीवापेक्षाही मला असं वाटतं तिला सर्वस्व असतं ते तिचं कुटुंब, तिचा मुलगा. आणि म्हणूनच आपण तिला आई म्हणतो. हे फक्त आई करू शकते कुटुंबासाठी, जे ती करत असते. हे सगळं करताना जेव्हा कळलं की अरे एवढ्या सगळे प्रॉब्लेम्स तिला आहेत, आता तिला आपण आनंदी ठेवायचं. पण म्हणतात ना, संकट तेव्हाच तर दार थोठावत होती आणि संकटांची शृंखला आमच्या आयुष्यात चालू झाली होती. त्यातही आजारपणात न खचता आमच्या बाजूनी उभं राहून ती ज्या धीटपणे प्रत्येकाला सांगायची, माझी मुलं चुकलेली नाहीत, माझ्या मुलांनी जे कर्ज घेतली आहेत ती फेडणार. कारण ती वेळ असते की जेव्हा ते फेडू शकत नाहीत, पण वेळ आली की ते फेडतील, कारण त्यांचं मन स्वच्छ आहे, ही सांगणारी आई लागते. जगाने नाकारलं होतं पण आईने स्वीकारलं होतं म्हटल्यावरती आम्हाला काहीच चिंता नव्हती. ते खूप महत्त्वाचं असतं की आपली आई आपल्या बाजूनी आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की योगेशचं आणि तिचं नातं हे जगावेगळं होतं, पण त्याच्यापेक्षाही ती माझ्यावरती जे मुलगा म्हणून प्रेम करायची, त्याला काय आपण अजून म्हणणार. म्हणून मी म्हटलं ना की आता तू जसा सुरुवातीला उल्लेख केलास की सेलिब्रिटींबरोबर ती आई आणि आपण कॉन्व्हर्सेशन करतो, तसा माझा आणि काकींचा, मी सेलिब्रिटी म्हणून जेव्हा नावारूपाला आलो आणि जेव्हा तुषार प्रीती देशमुख मी नाव लावलं, त्यासाठी जो मी लढा केला की आता मी माझ्या आईचं नाव माझ्या जगामध्ये प्रसिद्ध करणार. ती नसली तरी काय झालं, तिचं अस्तित्व आहे, माझ्या आजूबाजूला आहे, म्हणून हे सगळं मला मिळतंय. आणि आईचं अस्तित्व आहे म्हणून तर मला काकींची माया मिळाली, म्हणून मी आजपर्यंत इथे आहे. त्यामुळे वडिलांचं नाव पूर्णपणे काढून, कारण आपल्याकडे पद्धत आहे, पहिले वडिलांचं नाव मग आईचं नाव, आणि मला ते नकोच हवं होतं कारण त्या वेदना व्हायच्या. वडिलांचं नाव नेवा नेवा मी लिहायचो, त्या वेदना होत्या. ह्याचा अर्थ असं नाही की माझं त्यांच्यावरती प्रेम नाही आहे, फक्त जे इन्सिडेंट्स घडले. आता अनेक त्याच्यानंतर मी जेव्हा बदल केला तेव्हा अनेक मुलांनी, पालकांनी, म्हणजे सिंगल मदर असतील किंवा अनेक मुलांनी जेव्हा बदल केले तेव्हा त्यांनाही त्याचा आनंद मिळालाच ना. हा फरक पडतो, ती पुढाकार घेतला पाहिजे. आणि या सगळ्यामधनं एक महत्त्वाची गोष्ट अशी होती माझ्या आयुष्यामध्ये, काकींचा जो मला सपोर्ट मिळाला, तो सपोर्ट इतका मोठा होता. आईला न्याय मिळवण्यासाठी देशद्रोही याकूब मेमनला फाशी मिळावी म्हणून मी सेवा सह्यांची मोहीम घेतली. तेव्हा मला धमक्यांचे फोन आले, अगर हमारे भाईजान को फांसी होती है तो आपके फांसी का इंतजाम हमने किया है. तर हा फोन फक्त मला नव्हता, मी मीडियाचा इंटरव्ह्यू देत असताना मला फोन आला होता. पण घरी जेव्हा काकी एकट्या होत्या तेव्हा घरच्या लँडलाईन नंबरवरती त्यांना धमकवण्याचा फोन आला होता. आता धमकवण्याचा फोन आल्यावरती
पहिली ती आई काय विचार करणार, तुषार बाहेरचा आहे, त्याचं आणि माझं रक्ताचं नातं नाही, माझी 2 मुलं आहेत म्हटल्यावरती आई पहिला विचार करणार की ही धमकी इतकी मोठी आहे, तुषारला आपण घरातनं बाहेर काढू, माझ्या मुलांना मी प्रोटेक्ट करीन, माझ्या नवऱ्याला आणि कुटुंबाला प्रोटेक्ट करीन, हा विचार येऊ शकतो ना. त्या माऊलीनी काय केलं माहिती आहे का, ज्यांनी कोणी फोन केला होता तो हिंदीमध्ये बोलत होता हे सगळं संभाषण, आणि ही माऊली त्याला सांगतेय, अरे पण त्याला फासावर लटकवायला तुला समोर तर यायला लागेल ना, तू समोर तर ये पहिल्यांदा. ही तिची माया होती. माझ्यावरती असलेली ही माया जी होती ना, ती अविस्मरणीय आहे. ती जी ताकद मला फाईट करण्याला मिळाली, आपण म्हणतो आज आपल्या सीमेवरती जे जवान लढतात, ती ताकद तशीच आहे ना. आज त्यांची आई जेव्हा त्यांना सांगते, आज तू शहीद झालास तरी मला माझा शहीद मुलगा झाला कारण तो देशासाठी अर्पण झालाय, हे जेव्हा आईकडनं तो ऐकतो तेव्हा ते बळ त्याला येतं. ह्या काकींकडनं मला जेव्हा ते बळ मिळालं तेव्हा माझा तो लढा यशस्वी मी करू शकलो. आणि या सगळ्यामध्ये आमचं मेडिकल स्टोअर जेव्हा झालं त्याचं उद्घाटन त्यांनी केलं. त्यांना बरं नसताना काकींना त्यांची इच्छाशक्ती खूप होती मुलांना पुन्हा उभा करायचं. आम्ही अनेकदा डगमगलो, सगळं झालं, पण त्यांनी पुन्हा पुन्हा आम्हाला उभं केलं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट की मला ज्या ज्या गोष्टी आईसाठी करता आल्या नाहीत त्या सगळ्या नियतीने मला काकींसाठी करायला दिल्या. त्यांच्या हॉस्पिटलायझेशनच्या वेळेला योगेश खरं सांगू शकत होता की माझं आणि आईचं खूप नातं स्ट्रॉंग आहे, सो तुषार आता तू व्यवसायाकडे लक्ष दे, माझ्या आईचं मला करू दे. प्रत्येक मुलाला वाटतं ना आईचं करावं, तसं तो तर करतच होता, पण मला बाजूला करू शकत होता. त्यांनी काय सांगितलं, आईचं आणि तुझं बॉन्डिंग मला माहिती आहे, मी व्यवसायाकडे लक्ष देईन, आईला तुझी गरज आहे. आईला तुझी गरज आहे ह्याच्यात किती मोठा अर्थ आहे. एक जन्मदाता मुलगा आपल्या आईवरती प्रेम करणारा मला सांगतोय की आईला तुझी गरज आहे. ह्या प्रेमाची व्याख्या वेगळी होती. आणि तिथे मला असं वाटलं की माझं भाग्य की माझ्या मित्रांनी मला हे करायला दिलं, नाहीतर आज मला करायला मिळालं नसतं. सो ती प्रोसेस होती माझी हिलिंगची, की ज्या काळात मी आईसाठी काही करू शकलो नाही ह्याचं जे दुःख होतं ते मला पूर्ण हिलिंगमधनं बाहेर काढलं. हॉस्पिटलायझेशन असो, काकी 3-3 दिवस जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायच्या तेव्हा मी माझी बॅगच घेऊन तिकडे जायचो आणि काकी हातात हात धरून, तुषार तू कुठे जायचं नाही, हा जो आधार होता तो आमचा एकमेकांचा खूप मोठा होता. हळूहळू मी जेव्हा काकींना म्हटलं, काकी तुमच्या पश्चात, कारण काकी नेहमी बोलायच्या की आता माझे दिवस कमी राहिलेत, कळत होतं, मेडिकल सिच्युएशन कळत होती. त्यावेळेला मी जेव्हा त्यांना विचारलं, म्हटलं काकी सर तुमच्या पश्चात काय, तेव्हा काकींनी एक खूप छान सांगितलं, आईच्या पश्चात तू तुझं घर सांभाळलंस, आता माझ्या पश्चात माझं घर तुला सांभाळायचं आहे. हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो आणि तो आईकडनंच येतो. सो शेवटी काकी जेव्हा गेल्या त्यावेळेलाही आम्ही त्यांच्याबरोबर होतो, तेव्हा हातात हात धरून होतो, त्यांनी हात कधीच सोडला नाही. आणि जेव्हा काकींना घरी आणलं तेव्हा त्यांचा शृंगार करण्यापासनं, त्यांना साडी नेसवण्यापासनंचं भाग्य मला मिळालं, ते मला आईच्या रूपाने मिळालं. आणि महत्त्वाची गोष्ट, जी साडी काकींना नेसवली गेली ती देवी शांतादुर्गा देवीचं प्रसाद म्हणून तिला मी आणली होती. ती 9वारी असल्यामुळे ती 6वारी करून घेतली आणि त्याच्यातला राहिलेला जो भाग होता तो हे आहे. अच्छा, म्हणजे आजचा तुमचा पोशाख पण हो, आईसाठीच हो आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा की माझ्याबरोबर आज माझी आई आणि माझ्या काकी म्हणजे माझी माऊली ही माझ्या बरोबर कायम आहे. ते फिलिंग खूप महत्त्वाचं आहे. अलीकडेच तुमचं पुस्तक प्रसिद्ध झालंय, तुमचं आत्मचरित्र आहे शून्य बघितलेला माणूस. एकंदरीतच ते लिहिताना सतत तुम्हाला तुमच्या आईचं अस्तित्व सोबत आहे असं जाणवत होतं का? कारण बरेच हे प्रसंग आताही तुम्ही बोलताना म्हटलं की माझ्या बरोबर आहे. हो, हां, तर ते लिहिताना सुद्धा प्रकर्षाने हे जाणवत होतं का? खरं तर पुस्तकाची गंमत अशी होती की 8 वर्षापूर्वी पुस्तक प्रकाशन होणार होतं, जे काही गोष्टीमुळे राहिलं. काकींच्या निधनानंतर मला काकींवरती पुस्तक लिहायचं होतं आणि ते पुस्तक लिहिण्यासाठीचा माझा सगळा प्रवास चालू होता.
त्यावेळेला आमचे प्रकाशक म्हणजे इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमये काका, त्यांना मी जेव्हा अप्रोच झालो तेव्हा त्यांनाही आजारातनं खूप ते जात होते. आणि त्यात त्यांनी मात्र मला सांगितलं, तुषार तू मला बरं झालं फोन केलास विचारायला की हे पुस्तक लिहायचं आहे तुला, फक्त एवढंच सांगेन की तुझं पुस्तक माझ्याकडनं होणं हे माझ्या बकेट लिस्टमध्ये शेवटचं काम होतं, मला हे पुस्तक करू दे. आणि जेव्हा ते पुस्तक त्यांनी करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं, तुझ्या काकींवरती लिहिण्यापेक्षा तुझ्यावरती पुस्तक येऊ दे, जेणेकरून तुझी आई आणि तुझ्या काकी, कारण तुझी सेलिब्रिटी स्टेटस असल्यामुळे समाजात लोक तुला ओळखतात, त्यांच्या थ्रू त्या दोघी जणी सगळ्यांना ओळखू दे. असं करून ते पुस्तक जेव्हा चालू झालं तेव्हा पुस्तकाच्या लेखिका जयश्री देसाई, त्यांच्याबरोबर मी तासनतास रोज बसायचो. त्यांना माझा प्रवास माहिती होता, जसं तुला माहिती होतं की मी शेफ आहे, पण हा प्रवास नव्हता माहिती. पण जेव्हा ते पहिल्याच दिवशी 3 तास आम्ही बसलो, सुरुवात झाली, सगळं झालं, त्या क्षणाला एका पॉइंटला त्यांना असं वाटलं की अनेकदा ह्या मुलाच्या आयुष्यात शून्य कसे येतात, कुठेतरी हा उभारी घेतो, पुन्हा शून्यावरती येतो, आत्ता चांगले दिवस येतील, पुन्हा तो शून्य त्याला सोडत नाहीये. पण हाही त्या शून्याला घाबरत नाहीये, कारण त्याला मिळालेली साथ, आईच्या नंतर काकींची मिळालेली साथ, अनेक संकटातनं काकींनी कसं बाहेर काढलं, या सगळ्याचा जेव्हा विचार केला गेला तेव्हा जयश्री देसाईंनी लेखिकेने ठरवलं की याचं टायटल एकच असू शकतं, शून्य बघितलेला माणूस. आणि मग ते ठरलं आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की हे पुस्तक की शून्य बघितलेला माणूस हे प्रसिद्ध झालं. त्याच्यामध्ये हा फोटो खूप महत्त्वाचं काम करून जातो की शेफकोटमधला आणि डोळ्यातले हावभाव नॅचरल होते सगळे, पण ते आणणं आणि ते करणं वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा मी तेच सांगेन की आईचं अस्तित्व आणि काकींचं अस्तित्व, कारण काकी जाण्याच्या वेळेला मी काकींना नेहमी म्हणायचो, माझ्यावरती येणारं पुस्तक, माझ्यावरती चित्रपट येणार होता, काकी आता हे सगळं सोडून द्या, आता तुमच्या पश्चात तर हे काहीच होणार नाही. आणि काकी मात्र म्हणाल्या होत्या, तुषार तुझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी पूर्ण होण्यासाठीच आता वेळ आहे ती वेळ आली आहे. आणि तसंच झालं की काकींना 1 वर्ष होत आहे म्हणजे अगदी त्याच्याच आधी माझं पुस्तक प्रकाशन झालं. म्हणजे 8 वर्ष ज्याला विलंब झाला होता ते 3 महिन्यामध्ये पुस्तक प्रकाशन लिहून झालं. आणि ते काकींसाठी आणि आईसाठी मी समर्पित केलं. आणि स्वामींचा आशीर्वाद होता, त्यामुळे स्वामींनी हे सगळं आमच्या आयुष्यात घडवून घेतलं. एक मुलगा म्हणून प्रत्येक वेळी आपण असं म्हणतो की आईचं मुलांवरचं प्रेम, पण मुलगा म्हणून तुमचं आईवरचं प्रेम खऱ्या अर्थाने आज लोकांपर्यंत ते पोहोचते आणि एक आदर्श आहात. जाता जाता मी तुम्हाला विचारेन, मातृदिन विशेष आपण गप्पा करतोय, तर आजकालच्या आई तुम्ही बघता ज्या मोबाईलमध्ये गळलेल्या असतात, ज्या कामामध्ये गळलेल्या असतात, अशा सगळ्या प्रकारच्या आई आपण जाता येता बघत असतो. हेही चित्र बघतो की ज्यांची आई वडील नको झाले त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडलं जातं, आणि ज्यांच्याकडे आई नसते ते आईच्या मायेसाठी तळमळत असतात. अशा या सगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या माणसांना ज्याने आपलं हे जग बनलेलं आहे, जाता जाता मातृदिनाचा काय संदेश द्या? मला असं वाटतं, मी एकच म्हणेन की ज्यांना आई नाही किंवा आई असतानाही आई वडिलांना आपण काय वृद्धाश्रमात ठेवतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही मला असं वाटतं की एक दिवस नाही तर 1 आठवडा आईशिवाय जगून बघा. आईशिवाय जगण्याचे दुःख काय आहे, किंवा तिने जे आपल्यासाठी तिचं आयुष्य अर्पण केलेलं असतं, तिच्या भावनांना कधीतरी समजून घ्या. तिला रडावंसं नाही का वाटतं, तिला समजून घेतलं आणि तिची दुःख जाणून घेतली तर तिला मिठी मारा आणि म्हणा, आई आता मला घट्ट मिठी मारल्यावरती तुझ्या भावना आहेत त्या व्यक्त कर. त्यावेळेला तुम्हाला कळेल तिच्या मनामध्ये काय आहे. आपण तिचं मन अजून ओळखलेलंच नाही आहे. फक्त आपण काय म्हणतो की माझी आई आहे ना, हा आपल्याला आनंद असतो. पण असतानाही जेव्हा आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो त्याचं कारण असं असतं की आपलेच आई वडील आपल्या म्हणजे म्हणतात ना, इतकं पॅम्परिंग करतात आपल्याला किंवा इतकं फ्रीडम देतात ना, की शेवटी असं होतं की मुलं त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात, कारण त्यांना त्यांचा स्पेस हवा असतो.
आणि मग मला असं वाटतं की जेव्हा त्यांना स्पेस हवा होता तेव्हा तुम्हाला जर त्यांनी वेगळं ठेवलं असतं तर चाललं असतं का? सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आत्ताच्या काळामध्ये दोन्ही वे आहे, बोथ वे आहे, की आई वडिलांनी पण वागताना संयमाने वागावं. मोबाईल किंवा सोशल मीडिया हे प्रत्येकाला हवंसं वाटतं, पण आपल्या मुलांना आपण वेळ देणं गरजेचं आहे. कारण मुलगा जेव्हा काहीतरी सांगतोय, एखादी गोष्ट त्याच्या आयुष्यात घडतेय तेव्हा तेव्हा आपण कुठेतरी ऐकायला उत्सुक आहोत की नाही. पूर्वी प्रत्येक गोष्ट ऐकली जायची, त्याप्रमाणे वागलं जायचं, आता ते कमी पडतं. त्यामुळे तेही तुम्ही लक्ष द्या. आणि मुलांना तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही बाहेरगावी नक्की नोकरीला जा, सगळं करा, पैसा सर्वस्व आहे, त्यामुळे तो कमवण्यासाठी आपण आईवडिलांपासून वेगळे राहतो, पण आईसाठी फोन करा. आईला जे प्रेम हवं आहे, कारण मला माहिती आहे की शेवटची आईला मी साडी नेसवू शकलो नाही, पण जेव्हा काकींना मी ती अर्पण केली तेव्हा ती भावना काय होती, ते प्रेम काय होतं. मी आईची शुश्रूषा नाही करू शकलो, जे अनेक वर्ष मी त्याची वाट बघत होतो, काकींसाठी मी करू शकलो, म्हणून तो आनंद काय होता. आयुष्यात तो आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि बघा आयुष्य किती सुखरूप होईल. आणि तुम्हाला किती संकट आली तरी ते आईचे आशीर्वाद आहेत ना, ते खूप महत्त्वाचे असतात आणि मग प्रत्येक संकटातनं आपल्याला बाहेर काढतात. त्यामुळे मला असं वाटतं आईवडिलांना तुम्ही आनंदी ठेवलंच पाहिजे. आणि आई ही अशी गोष्ट आहे की जी जग जिंकवू शकते. खरंच म्हणजे तुमचं एकंदरीतच आईबद्दलचं आणि हे सगळे चढ उतार ऐकल्यानंतर ना, म्हणजे असा मुलगा प्रत्येक आईला मिळावा असं बघणाऱ्यांना नक्कीच वाटेल. इतकंच खरंच तुम्ही खूपच छान बोललात आणि तुमची जी खरी गोष्ट आहे आयुष्यातली ही मोकळेपणाने सगळ्यांशी तुम्ही खूप छान शेअर केलीत. मातृदिनानिमित्त तुम्ही इथे आलात, आमच्याबरोबर ह्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि माझ्या सर्व भगिनींना, माझ्या सर्व मैत्रिणींना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं सर आत्ता म्हणाले की आपल्या आईवडिलांना आपण जपूया, त्यांना समजून घेऊया, तसं प्रत्येकाने आपल्या खरंच आईला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. माणसं आहेत, चुकतात, हे लक्षात ठेवा. कारण आई ही आईच असते आणि तिची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद.